आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। समृद्धी महामार्गालगत विदर्भ आणि मराठवाड्यातील 60 ठिकाणी कृषी केंद्र उभारण्यासाठी जवळपास 61% शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे। त्यातून नवनगरे, कृषी माल प्रक्रिया उद्योग आणि औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून 15 दिवसात तो जाहीर होण्याची शक्यता आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालगत 18 ठिकाणी कृषी केंद्र आणि नवनगरांचा विकास केला जाईल। इंटरचेंज जवळ भूसंचयन करून शेतकऱ्यांच्या भागीदारीने ही नवनगर वसवण्यात येणार आहेत। जमिनींच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड दिला जाणार आहे, तर शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत दरवर्षी एकरी 75,000 रुपये देण्याचं प्रस्तावित आहे। प्रस्तावित नवनगरांमध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक टाउनशिपची निर्मिती केली जाणार आहे। कोरोना विषाणूवरची कोविशिल्ड ही लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण कोविशिल्ड लसीबाबत 2023 मध्ये कोर्टामध्ये खोटं शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी आदर पुनावाला आणि सायरस पुनावाला यांच्या विरोधात कोर्टात याचिका करण्यात आली। नागपूरच्या दिवाणी न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्यानं आदर पुनावाला आणि सायरस पुनावाला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सिरम इन्स्टिट्यूटच्या विरोधात दाखल एका प्रकरणात संचालकांनी काही महत्त्वपूर्ण बाबी लपवल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। संचालकांनी कोर्टामध्ये खोटं शपथपत्र सादर करून न्यायालयातील कामात अडथळा निर्माण करण्याचं कार्य केल्याचं कोर्टानं म्हटलंय। नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून येणाऱ्या कारनं धडक दिल्यामुळे एक जण जखमी झालाय। नागपुरात VNIT रोड परिसरामध्ये ही घटना घडली आणि अपघातानंतर कारमधील 5 तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला। नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे। एका भरधाव कारनं दुसऱ्या कारला धडक दिली आणि त्यानंतर झालेल्या अपघातात कारची काय अवस्था झाली आपल्याला दृश्यात दिसते। या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय आणि या अपघातानंतर 5 तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढलाय। नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना। एका भरधाव कारनं दुसऱ्या कारला धडक दिल्यानंतर या कारची काय अवस्था झाली आपण दृश्यात बघतोय। एक जण गंभीर जखमी झाला या अपघातामध्ये, मात्र 5 तरुण घटनास्थळावरून पळून गेलेत। आता पुढची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी 288 मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करून दाखवावेच असं आव्हान छगन भुजबळांनी दिलं। चांगले झालेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी जरांगेंवरती जोरदार हल्लाबोल केला। तर विधानसभा निवडणूक लढवणार असून या संदर्भात मराठा समाजाच्या होत असलेल्या बैठकीत निर्णय होईल असं जरांगेंनी स्पष्ट केलं। पुण्यात जरांगे पाटलांची शांतता रॅली निघाली, त्यावेळी ते बोलत होते। हिम्मत असेल तर निवडणूक लढवा असं आव्हान भुजबळ यांनी जरांगे पाटलांना दिलं। ऐकूयात। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून आण। ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव। हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। हे मला जितकं टार्गेट करतील तितकं सत्ताधारी पक्ष संपणार। जितकं टार्गेट करतील तितकं। आता तुम्ही विधानसभेला पाटील साहेब स्वतंत्र उमेदवार देणार का? स्वतंत्र उमेदवार देणार किती सभे? आणि आता 29 तारखेला ठरवणार, खरं सांगतो। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारा, ओबीसीतून आरक्षण देणार का असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय। महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार। ओबीसी मधून आरक्षण देणार नाही। अरे 4 आयोगाने सांगितलं नाही,
सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले. महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना. म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला. मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला, विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना. देणार तुम्ही? मग तुम्ही फक्त जे आहे काम मला आणि आम्हाला टार्गेट करता.